एक माहिती समोर आलेली आहे की जवळपास 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यामुळे सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे। मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे। आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे। ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का, याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे। नाही, साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे। त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। मला आपल्या माध्यमातून सांगायचे की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं। म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे। पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते। काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही, त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही। मी पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी आणि महत्त्वाची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे। तर पहा, सर्व लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्टच्या महिन्याची इथं प्रतीक्षा लागलेली आहे। तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की 14वा हप्ता नक्की त्यांना कधी मिळतो, त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये कधी जमा होतात, हे ते आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेचा जो 14वा हप्ता आहे तो नक्की कधी येणार याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे। तर पहा, सर्व लाडक्या बहिणी 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तर 14वा हप्ता नक्की कधी खात्यावर जमा होणार याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती घेतलेली आहे। पहा, आज आहे 30 ऑगस्ट म्हणजेच महिना संपायला अवघे 2 दिवस इथे उरलेले आहेत। आज 30 ऑगस्ट आहे आणि उद्या 31 ऑगस्ट आहे। तर 31 तारखेचा हा ऑगस्ट महिना आहे। तर या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील का असा प्रश्न सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं निर्माण झालेला आहे। तर पहा, तुम्हाला नक्की काय वाटतं हे तुम्ही नक्की तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे। आत्तापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणीला एकूण 13 हप्ते मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा इथं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की धन्यवाद सर, 13 हप्ते मिळाले म्हणून, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। सर्वांना या माहितीचा, तुमच्या माहितीचा फायदा इथं त्यांना होणार आहे। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 14वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। पात्र महिलांना सप्टेंबरमध्ये आर्थिक मदतीचा लाभ मिळणार का? येत्या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे जमा होणार असा देखील संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तर पहा, महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। तर आपल्या लाडक्या बहिणींच्या आर्थिक मदतीसाठी, त्यांचा आर्थिक विकासासाठी, घर प्रपंच चालण्यासाठी ही आर्थिक मदत 1500 रुपयांची जी मदत आहे ते महिन्याला आपलं सरकार आपल्या लाडक्या बहिणींना करत आहे। पहा, महिलांसाठी हा आर्थिक आधार मोठा ठरलेला आहे। या योजनेत पात्र बहिणींना, पात्र लाडक्या महिलांना 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। तर या योजनेमुळे लाडक्या बहिणींच्या घरातला खर्च, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च
त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या इथं पूर्ण होत आहेत. त्यांना या योजनेच्या माध्यमातून ह्या 1500 रुपयामधून त्यांना इथं नक्कीच दिलासा मिळत आहे. तर पहा, तुम्हाला या 1500 रुपयांचा फायदा कोणकोणत्या कामासाठी होतो हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी खरोखर सुवर्ण योजना ठरलेली आहे. पहा, सध्या महिलांमध्ये 14व्या हप्त्याबाबत मोठी उत्सुकता लागलेली आहे. पहा, 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो 14वा हप्ता आहे. मागच्या जुलै महिन्यापर्यंत जवळजवळ 13 हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. पहा, आत्तापर्यंत 14 हप्ते ज्या ज्या लाडक्या बहिणींनी इथं उचललेले आहेत त्यांनी इथं नक्कीच कमेंट करायची आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. किती लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत ते आपल्याला या कमेंटच्या माध्यमामधून समजून जाणार आहे. पहा, मागील 13 हप्ते वेळोवेळी वितरित झाले असून सरकारकडून पुढील हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पहा, म्हणजे 14वा हप्ता नक्की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा जी असते ती अजूनही झालेली नाही. मात्र आर्थिक विभागाकडून मिळालेल्या संकेतानुसार पुढील काही आठवड्यातच नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 14वा हप्ता जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. मोठी अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु आपल्या सरकारकडून रोजच्या माध्यमामधून रोज आपण न्यूज बघतो, वृत्तपत्र वाचतो, तर यामधून आपल्याला नक्कीच समजून जात आहे की या आठवड्यात जरी जमा झाले नाहीत, या 2 दिवसात जरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा झाले नाहीत, तरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयाचा जो लाभ आहे, हा ऑगस्टचा जो 14वा हप्ता आहे तो इथं जमा होण्याची शक्यता इथं वाटत आहे. पहा, तर ही सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी, पात्र महिलांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी असणार आहे. एक गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे. तर तुमचं म्हणणं काय आहे की प्रत्येक महिन्यातला हप्ता प्रत्येक महिन्यामध्ये जमा केला जावा का ह्या महिन्यातला हप्ता पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यातला हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जमा करण्यात यावा? तर तुमचं म्हणणं काय आहे हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, लाडकी बहीण योजना तर महाराष्ट्र सरकारने 5100 कोटी रुपये मोफत वाटले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे आता आपल्या सरकारची देखील डोकेदुखी वाढलेली आहे. पहा, तर 5100 कोटी जे मोफत वाटलेले आहेत तर ते कशा पद्धतीने वाटलेले आहेत? लाडकी बहीण योजनेत 5100 कोटींचा गैरव्यवहार झालेला आहे. तर तो 5100 कोटीचा जो गैरव्यवहार आहे तो म्हणजे 26.3 लाख अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील ह्या लाडकी बहीण बनून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्यामुळे हा 5100 कोटी रुपयांचा इथं गफला झालेला म्हणावा लागणार आहे. चुकीच्या पद्धतीने हे लाडकी बहीण नसतानाही सरकारची लाडकी बहीण बनून त्यांनी 5100 कोटींची एवढी रक्कम त्यांनी इथं हडप केल्याची बातमी, एक माहिती समोर आल्याची आपल्याला दिसत आहे. तर ही बातमी सर्वत्र पसरलेली आहे. गैरव्यवहारामध्ये जे कोणी महिला इथं अडकणार आहेत, ज्यांनी कोणी इथं या निकषात बसत नसतानाही त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्यावर आपलं सरकार नक्कीच मोठी कारवाई करणार आहे आणि त्याबद्दलचे आदेश सुद्धा आपल्या सरकारनं इथं दिलेले आहे. तर नक्कीच याची पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचललेला आहे अशी माहिती समोर येणार आहे. त्यावेळेस त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई केली जाणार आहे असं आपल्या सरकारनं इथं आदेश सुद्धा त्यांनी इथं दिलेले आहेत. तर पहा, ज्यांनी कुणी या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला असेल, निकषात न बसताना देखील लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये उचललेले असतील तर त्यांनी नक्कीच हे पैसे परत करावे लागणार आहेत, जेणेकरून ते ह्या होणाऱ्या कारवाईपासून होणार आहेत. पहा, म्हणजेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असेल तर नक्कीच तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुम्ही तो लाभ इथं परत करू शकता, तुमचं नाव इथं माघार घेऊ शकतात. परंतु सरकारच्या पडताळणीमध्ये जर तुम्ही शिकार झालात तर तुम्हाला नक्कीच नंतर ह्या कठोर कारवाईचा सामना इथं करावा लागणार आहे. तर पहा, आज 30 ऑगस्ट आहे, तर नक्कीच लाडक्या बहिणीचे पैसे ह्या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये जमा केले जातील. पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही नक्कीच ह्या कमेंट बॉक्समध्ये येऊन एक कमेंट करायची आहे की धन्यवाद सर, पैसे मिळाले म्हणून, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे.
तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती तुम्हाला आवडली असं मला देखील समजणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.